छत्रपती संभाजीनगरात पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आलेली आहे। घराशेजारीच मृतदेह पुरल्याची घटना आता समोर आली आहे। वैजापूर तालुक्यातील बव्हे गाव येथे ठाण्यात कार्यरत होते तर 2 तारखेपासून पोलीस कर्मचारी बेपत्ता होते तर 3 संशयित नातेवाईक पोलिसांच्या ताब्यात आहेत तर पोलिसांकडून आता अधिक तपास सुरू आहे। वैजापूर तालुक्यातील बव्हेगाव येथील ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करून मृतदेह घराशेजारीच पुरल्याची धक्कादायक घटना आता उघडकीस आली आहे। नानासाहेब रामजी दिवेकर असं पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून 2 जानेवारीपासून ते बेपत्ता झाले होते। तपासादरम्यान त्यांच्या घरात पलंगाखाली मोबाईल आढळून आला। घराशेजारील पडीक जागेत ताजी माती दिसल्याने खोदकाम करण्यात आलं। पुरलेला मृतदेह त्यावेळी तिथे सापडला तर नातेवाईकांच्या जबाबात तफावत आढळल्याने तिघांना ताब्यात आता घेण्यात आली आहे। खुनाचे कारण शोधण्यासाठी तपास सध्या सुरू आहे। अज्ञातांविरुद्ध आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। सचिन, काय अधिकची माहिती? छत्रपती संभाजीनगरातील वैजापूर तालुक्यातील बहेगाव या ठिकाणची घटना आहे। पोलीस कर्मचाऱ्याचा खून आहे तो झालाय आणि त्यासोबतच घराशेजारीच हा मृतदेह पुरलेला होता। हा जो पोलीस कर्मचारी आहे आपल्या गावी गेलेला होता, मात्र 2 दिवसांपासून आपल्या घरातील सदस्याचा फोन लागत नव्हता। त्यामुळे कुटुंबीय कुठेतरी नाराज झालेले होते आणि त्यासोबतच त्यांना चिंता देखील वाटत होती। जेव्हा तपास करण्यात आला तर तेव्हा असं समजलं की ते सापडत नाहीयेत, मात्र जेव्हा गावी गेल्याच्या नंतर समजलं की त्यांच्याच पलंगाखाली त्याचा मोबाईल सापडला आणि घराशेजारी त्यांचा मृतदेह सापडला आणि नातेवाईकांचा जो काही जबाब घेण्यात आलाय त्यामध्ये तफावत आढळल्याचं देखील समोर येत आहे। तर 3 जणांना चौकशीसाठी ताब्यात देखील घेतलेला आहे। महत्वाचं म्हणजे हे पोलीस कर्मचारी होते, सोशल मीडियावर सक्रिय देखील होते, मात्र त्यांचा संपर्क तुटलेला होता आणि त्यासोबतच गावातील घरी गेल्याच्या नंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला। मात्र कोणी हा खून केला, कशासाठी केला हे अजूनही अनुत्तरित आहे। निश्चित, धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।